सकाळी एका दुकानात गेलो होतो. तो माणूस जोपर्यंत एकटा होता ना, तोपर्यंत माझ्याशी मराठीत, हिंदीत दोन्ही मिक्स करून बोलत होता. पण जेव्हा त्याचा भाऊ आला ना, तेव्हा ते त्यांच्या सिंधी भाषेत बोलत होते. ह्यावरून मला एक गोष्ट कळली, जेव्हा हे लोक एकत्र येतात, तेव्हा ते त्यांची स्वतःची भाषा बोलतात. पण महाराष्ट्रामध्ये असं का होत नाही? मराठी माणसं जेव्हा एकत्र येतात, तेव्हा ते मराठी न बोलता दुसऱ्या वेगळ्याच भाषेतून का बरं बोलायला लागतात? की ते लोक त्यांची भाषा सोडत नाहीयेत. परंतु मराठी माणूस इतका दिलदार आहे, की मराठी माणूस आपली भाषा, आपली संस्कृती सगळंच विसरायला तयार आहे. मुंबईमध्ये रिक्षा चालवायची, मुंबईत राहायचं, इथलंच खायचं, पाणी प्यायचं, सगळ्या सोयी सुविधांचा उपयोग घ्यायचा. मात्र मराठी म्हटलं की आमच्या जीवावर आहे. ज्या मातीने तुम्हाला ओळख दिली, ज्या मातीने तुम्हाला पैसा दिला, ज्या मातीने तुम्हाला पोट भरण्याची अक्कल दिली, तिथलीच भाषा जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही तुमच्या राज्यात खुशाल जाऊ शकता. प्रतापराव सरनाईक यांनी एक GR जारी केलाय की जेवढे टॅक्सीवाले आहेत किंवा जेवढेही रिक्षावाले आहेत तर सगळ्यांना मराठी सक्तीची केली. याच्या विरोधात 4 मेला महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये हे लोक मोर्चा करणार आहेत म्हणे. म्हणजे हे तर असं झालं की चोर तो चोर वर शिरजोर. मला एक कळत नाही की ह्या उपऱ्यांना एवढा माज आला कसा. हे उपोषण तुम्ही तुमच्या राज्यात करा, तुम्ही तुमच्या सरकारला विचारा तिथल्या की बाबा आम्हाला कामधंदे नाही आहेत, आम्हाला बोंबलत जावं लागतं महाराष्ट्रात. आणि मराठी माणूस कधी जागी होणार कोणास ठाऊक. NCERT मधून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला तरी मराठी गप्प. आणि आता मला असं वाटतं की मीडियाने सुद्धा आता काही मूर्ख लोकांना कव्हरेज देणं किंवा त्यांना भाव देणं बंद करायला पाहिजे. असतील ते वकील, असतील ते डॉक्टर, माहिती नाही, त्यांचे विचार पाहून खरंच असं वाटतं की ह्यांना महाराष्ट्राचं काहीच घेणं देणं नाहीये. त्यांना फक्त त्यांची पोळी भाजून घ्यायची आहे. तर असं आहे, महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी बोलावीच लागेल. याला तुम्ही जबरदस्ती समजा, सक्ती समजा, तुम्हाला जे समजायचं ते समजा. मराठी जपा, मराठी बोला, मराठी वाढवा, मराठी जगवा. कारण या मराठी भाषेचा इतिहास खूप जुना आहे आणि खूप मोठा आहे. जय महाराष्ट्र.